आणि महेश मांडवकर सारख्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलं होतं याच गोलंदाजाने. पंतांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज साहिल, त्याच्या समोर सचिन राजा साठी पहिला चेंडू. यावेळेस पिक केलाय चेंडू हवेमध्ये आणि चेंडू केला तो म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषा पार षटकार इथे पाहायला भेटतोय. फलंदाज सचिन याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती बिग हिट इन द आर्क अँड आउट ऑफ द पार्क असा एक खणखणीत षटकार फलंदाज सचिनच्या माध्यमातून. कुठेतरी चुकी केली म्हणावी लागेल गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात आला होता, पण चेंडू काहीसा जरा ओव्हर पिच टाकण्यात गेला आणि त्याचाच पूर्णपणे फायदा उचलला गेलाय तो म्हणजे फलंदाज सचिन याने. आणि वाशिगाव इच्छापूर्ती या संघाचा या षटकाराच्या मध्ये ते अकाउंट ओपन केले गेले. सचिन सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिला चेंडू कुठेतरी ओव्हर पिच टाकल्यानंतर सचिन याने पूर्णपणे त्या चेंडूचा फायदा उचलला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू टाकून कमबॅक केलं गेलंय ते म्हणजे गोलंदाज साहिल दिवेकर याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खडे बिग हिट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सचिनच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय. गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून कुठेतरी पहिला चेंडूचा विचार केला, त्या चेंडूवरती चुकी केली होती. त्यानंतर दोन चेंडूवरती ती चुकी सुधारली आहे गोलंदाज साहिल याने. पुन्हा एकदा बिग हिट तर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावून चेंडू थ्रो केलाय. तर रनआउटची संधी होती, कुठेतरी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलं असतं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावाने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या सध्या प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाची. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम वाशिगाव इच्छापूर्ती या संघाची धावफलकावर यावेळेस पुन्हा एकदा पिक हिट केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि चेंडू गेलाय तो म्हणजे पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या षटकामधील षटकार क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज सचिनच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे या षटकारच्या मदतीने बिनबाद 14 अशी धावसंख्या. सध्या एक महत्वपूर्ण मॅच मध्ये प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघासमोर खेळत असताना वाशिगाव इच्छापूर्ती या संघाची 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून टाकण्यात आले. 14 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. पुन्हा एकदा एक लांब लचक षटकार इथे पाहायला भेटतोय फलंदाज सचिन रजाक याच्या माध्यमातून. षटकार क्रमांक तिसरा या षटकातील सचिनच्या बॅटमधून. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक महत्वपूर्ण मॅच मध्ये टीम वाशिगाव इच्छापूर्ती संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बनल्यात ते म्हणजे 20. एकही गडी अजूनपर्यंत त्यांनी गमावला नाही. कुठेतरी कर्णधार साहिल दिवेकर कुठेतरी महागडा ठरताना दिसलाय तो म्हणजे या षटकामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये एक षटकानंतर इच्छापूर्ती वाशिगाव संघ आपल्याला पाहायला भेटते. सचिन सध्या षटकाराची भाषा बोलताना दिसला. या पहिल्या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेत. साहिल दिवेकर याचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये पहिल्या 2 सामने ज्या प्रकारे प्रियदर्शनी आणि बेलापूर या संघाने खेळले त्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पण आता महत्वाच्या क्षणी काहीसा महागडा ठरलाय आपल्या संघासाठी गोलंदाज साहिल. पण आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय योगेश भगत कॅरो, एक डेंजर मॅन फ्रॉम वाशिगाव इच्छापूर्ती. 45 धावसंख्येची विस्फोटक खेळी पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला भेटले. गोलंदाज सिद्धू बेलापूर या संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू योगेश भगत साठी बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थ्रो करण्यात आलाय पण इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने योगेश भगत गॅरो याने देखील आपलं अकाउंट ओपन केले गेले. संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 22. एकही गाडी आजपर्यंत गमावल्या. सध्या चांगल्या स्थितीमध्ये वाशिगाव इच्छापूर्ती हा संघ आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटतोय. यावेळेस पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये टोंगावरून क्षेत्ररक्षक धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 2च धावा या चेंडूवरती भेटतील. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाल्या 24. नो लॉस ऑन विकेट. आतापर्यंत 2 चेंडू दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज सिद्धू याच्या माध्यमातून देखील टाकण्यात आले. त्यांनी 4 धावा या 2 चेंडूवरती खर्च केल्यात. सिद्धू कोहली याचा विचार केला तर प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघासाठी आज पूर्णपणे ऑलराऊंड खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. पण समोर देखील वाशिगाव संघात एक डेंजर मॅन योगेश भगत कॅरो देखील आपल्याला फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. बघूया तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय या मॅच मध्ये.
यावेळेस एक मोठा धक्का लागतोय तो म्हणजे टीम वाशिगाव इच्छापूर्ती संघाला. योगेश भगत गॅरोच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम वाशिगाव इच्छापूर्ती संघाला आणि पहिलं यश इथे प्राप्त होतंय गोलंदाज सिद्धू कोळी याला. कुठेतरी वरचढ चढत होता तो म्हणजे वाशिगाव इच्छापूर्ती या संघाने एक विकेट खूप इम्पॉर्टंट होती. जर या मॅच मध्ये जर कमबॅक करत असेल तर म्हणजे प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला आणि ती महत्वपूर्ण विकेट प्राप्त होते ती म्हणजे गोलंदाज सिद्धू कोळी याला. योगेश भगत गॅरो सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. तर पूर्णपणे कर्णधार साहिल दिवेकर याने ज्या प्रकारे सिद्धू कोळी याच्यावरती विश्वास ठेवला होता त्या विश्वासावर सार्थ ठरताना दिसला, कारण लगातार 2 मॅच मध्ये ऑलराऊंड खेळ त्याने केलाय आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे वाशिगाव इच्छापूर्ती या संघाची 24. एक गडी गमावल्यानंतर दुसरं षटक सध्या मार्गपथावर आहे. अजून देखील दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. योगेश भगत गॅरो इथे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज रितेश. रितेश आणि सचिन सध्या अशी जोडी वाशिगाव इच्छापूर्ती या संघाकडून खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सिद्धू. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. कुठेतरी फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलू शकला नाही तो म्हणजे फलंदाज रितेश स्वतःवर नाखुश दिसतोय. पण ते स्ट्राईक रोटेट तर केली गेले. या स्ट्राईक रोटेटच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे फलंदाज सचिन सध्या स्ट्राईकवर आला गेलाय. सचिनचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलेत. चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज सिद्धू आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि त्याने धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 5 धावा एक गडी त्याला प्राप्त झालाय. यावेळेस पुन्हा एकदा पिकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची इन रेंज लागते. चेंडू जातो तो म्हणजे डीप शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल इथे कंप्लीट केली गेले. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाले एक गडी बाद 26. अजून देखील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. दुसरं षटक सध्या मार्गपथावर असताना चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सिद्धू. एकही मोठा फटका अजूनपर्यंत या षटकामध्ये वाशिगाव इच्छापूर्ती संघाच्या फलंदाजाला त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून देण्यात आला नाही. योगेश भगत सारखी मोठी विकेट देखील या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केली. आता शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा येतोय. येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली एक गडी बाद 27. चांगल्या स्थितीमध्ये सध्या बघायला गेलं तर वाशिगावीच्या भरती या संघ नेहमीच जेव्हा जेव्हा एक प्रेशर मॅच असते प्रेशर मॅच मध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे प्रथम फलंदाजी करणारी टीम आणि तशाच प्रकारे मार्गावर चालू असताना दिसते वाशिगाव इच्छापूर्ती या संघ. पण इथे शेवटचा चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाशिगाव इच्छापूर्ती संघ प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा बनल्या त्या म्हणजे 27. योगेश भगत गॅरोच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी गमावली. सचिन विचार केला तर कर्णधार चांगली फलंदाजी करतोय एक मेन मॅच मध्ये. एक कॅप्टन स्नॉक त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. 3 उत्तुंग षटकार. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिल दिवेकर याला खेळत असताना त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. कुठेतरी पहिलं षटक महागडं आल्यानंतर कुठेतरी प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला कमबॅक करायचं होतं. ते कमबॅक करणारं षटक जर कोणी टाकलं असेल तर तो म्हणजे नक्कीच गोलंदाज सिद्धू कोळी. त्याने एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि फक्त त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्यांनी 7. तिसरं षटक घेऊन आलाय तो आता गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू यावेळी गती कमी केली होती. बॅटची एज लागली. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 28. फक्त पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक पूर्णपणे टीम वाशिगाव इच्छापूर्तीच्या बाजूने होतं. पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात केली ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याने. कारण तिसरं षटक नेहमीच अंतिम षटक आहे. कारण 3 षटकाचा देखील हा सामना हाणामारीच्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन टाकला होता. पुन्हा एकदा गती कमी केली होती. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा धावसंख्या झाली 29. एक गडी गमावल्यानंतर कुठेतरी मागच्या जर 8 बॉल मध्ये विचार केला तर एकही मोठा फटका वाशिगाव इच्छापूर्ती संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटला नाही. पूर्णपणे रोखून ठेवले ते म्हणजे प्रियदर्शन 11 बेलापूर या संघाच्या गोलंदाजांनी. शेवटच्या षटकामध्ये सुरुवात देखील चांगली केली गोलंदाज स्वप्नील यांनी. तिसरा चेंडू कर्णधार सचिनसाठी. यावेळी लोअर पुल टॉस बिग हिट कडे कडे स्टँड अँड डिलिव्हर स्लाइड स्क्रीनच्या वरतून येतो. षटकार क्रमांक 14 फलंदाज सचिन रजाकच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने टीम वाशिगाव इच्छापूर्ती संघाच्या धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
35 या धावसंख्येवरती एक गडी गमावल्यानंतर तर कुठेतरी योगेश भगत यारो ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस पूर्णपणे दडपण आलं होतं वाशिगाव इच्छापूर्ती या संघावरती. पण कुठेतरी त्या दडपणातून बाहेर निघण्याचं काम करेल हा षटकार. कारण भरपूर चेंडू 8 चेंडू झाले, कोणताही मोठा फटका आला नव्हता. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती महत्वाच्या क्षणी तो मोठा फटका इथे पाहायला भेटलाय फलंदाज सचिनच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. पण यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने षटकार क्रमांक दुसरा या शेवटच्या षटकातील फलंदाज सचिन रजाक कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. षटकार क्रमांक 5वा आणि हा षटकार घेऊन जातोय टीम वाशिगाव इच्छापूर्ती संघाला 41 या धावसंख्येवरती. सध्या बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का. कुठेतरी पहिले 2 चेंडू खूप सुरेखरित्या टाकण्यात आले होते ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याने. त्यानंतर त्यानंतर लगातार 2 षटकार मारून कमबॅक केलंय फलंदाज सचिन रजक याने. कॅप्टन्स नॉक सध्या खेळताना दिसतोय या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या संघासाठी. 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन टाकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड +1 टोटल 2 धावा. या 2 धावाने संघ जाऊन पोहोचला म्हणजे 43 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघ जाऊन पोहोचले 44 या धावसंख्येवरती. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या डावातील शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक ते आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज सचिन रजाक याचा विचार केला तर या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. 12 चेंडूचा सामना त्याने गेल्या 36 या धावसंख्येवरती खेळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम वाशिगाव इच्छापूर्ती या संघ प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्यात या डावामध्ये. 44 आणि 45 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम प्रियदर्शन 11 बेलापूर या संघाला. जय मल्हार ठाकुर्ली सोलेगाव तसेच साई सागर युनायटेड 11 ऐरोली या 2 संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यानंतर लगेच चिठ्ठ्या इथे आयोजकाच्या माध्यमातून उडवल्या जातील. पहिल्या दिवसामध्ये डोंबिवली परिसरातील चोळेगाव हा संघ यांनी या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये साई सागर युनायटेड 11 ऐरोली या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि या संघातून जो संघ जिंकेल तो देखील या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. चोळेगाव संघ कॅप्टन विक्रांत पाटील तसेच साई सागर युनायटेड 11 ऐरोली कर्णधार याला देखील नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. या सामन्यातून जो संघ जिंकेल लगेच तुमच्या 3 टीम मध्ये ते चिठ्ठ्या उडवल्या जातील. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील लाईव्ह दाखवली जाते. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. 45 धावसंख्येचं आव्हान इथे चेस करत आहे. प्रियदर्शनी बेलापूर या संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. वाशिगाव इच्छापूर्ती कॅप्टन सचिन लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून भरपूर उशीर आपल्याला पाहायला भेटतोय. या मॅच मध्ये सध्या पंचांची भूमिका पार पाडतात ते म्हणजे स्टँडिंग अंपायर स्वप्नील डांगे डान्सिंग अंपायर म्हणून ओळखला. नक्कीच त्यांचा डान्स देखील सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर त्यांना साथ देत आहेत अभिजित महापती
त्यांना साथ देताना दिसतील. अभिजित महापदी यांचं देखील कौतुक करावं लागेल. सलग 3 दिवस भरपूर पावसामध्ये अतिशय मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेण्यात आली. खूप चांगल्यारीत्या पंचांची भूमिका त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाडली. वाशिगाव इच्छापूर्ती कॅप्टन सचिन, कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. भरपूर उशीर आजच्या दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून होतोय. आम्हाला सहकार्य करा. 45 धावसंख्याचं आव्हान इथे चेस करावं लागेल. प्रियदर्शन 11 बेलापूर या संघाला जर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करत असेल तर प्रियदर्शन 11 बेलापूर या संघाकडून सलामीची जोडी. नॉन स्ट्राईक वरती कॅप्टन आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे साहिल दिवेकर, आणि स्ट्राईक वर असेल तो म्हणजे फलंदाज सिद्धू कोळी. हे दोन्ही खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. पहिल्या डावामध्ये विचार केला तर फलंदाज वाशिगाव इच्छापूर्ती संघाचा सचिन याच्या बॅट मधून एक कॅप्टन्स नॉक आपल्याला पाहायला भेटली, आणि आता दुसऱ्या डावामध्ये कर्णधार प्रियदर्शनी बेलापूर संघाचा साहिल दिवेकर याच्या बॅट मधून देखील तशाच प्रकारची अपेक्षा प्रियदर्शन 11 बेलापूर संघाच्या खेळाडूंना असेल. पण सिद्धू कोळी याचा विचार केला पूर्णपणे ऑलराऊंडर खेळ प्रियदर्शन 11 बेलापूर या संघासाठी त्याच्याकडून राहिला. अशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा देखील या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याच्याकडून देखील असेल. तर दोन्ही चांगले फलंदाज सध्या प्रियदर्शन 11 बेलापूर संघाचे आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतात. पण वाशिगाव इच्छापूर्ती संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू, उत्तम दर्जाचा खेळाडू योगेश भगत गॅरो सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. सामन्याला इथे होते सुरुवात. आमचे स्टँडिंग अंपायर स्वप्नील डांगे आम्हाला कळवतायत लेट्स प्ले असा पंचांचा इशारा इथे आपल्याला पाहायला भेटतोय. सिद्धू कोळी इज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू योगेश भगत येतात. पहिला चेंडू यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. षटकार इथं अकाउंट ओपन केलं गेलंय तो म्हणजे फलंदाज सिद्धू कोळीच्या माध्यमातून योगेश भगत याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती बिगिट केला गेलाय. कुठेतरी ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूचा पूर्णपणे फायदा इथे उचलण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे फलंदाज सिद्धू कोळी. गोलंदाजी करत असताना 7 धावा फक्त आपल्या संघासाठी खर्च केल्या आणि योगेश भगतची देखील विकेट मिळवली होती. तोच गोलंदाज फलंदाजी सध्या चांगली करतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, बिगिट केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या जाते 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या सध्या प्रियदर्शनी 11 बेलापूर संघाची आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. पण आता स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे कर्णधार साहिल दिवेकर. मंच बडा तो सरपंच खडा. आणि जर प्रियदर्शन 11 बेलापूर संघाचा सरपंच कोण असेल ना फलंदाजी करत असताना तर नक्कीच साहिल दिवेकर. आज एक मोठा सामना, मोठी मॅच मध्ये त्याला एक चांगली खेळी नक्कीच आपल्या संघासाठी करावी लागेल. कारण जर हा सामना प्रियदर्शनी 11 बेलापूर संघ जिंकतोय तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये नक्कीच प्रवेश करताना आपल्याला पाहायला भेटेल. तिसरा चेंडू योगेश भगत गॅरो याचा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. सचिन चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2 धावाच्या मदतीने प्रियदर्शन 11 बेलापूर या संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली बिनबाद 9. 3 चेंडू आतापर्यंत योगेश भगत गॅरोच्या माध्यमातून टाकण्यात आले. 9 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्यात. साहिल दिवेकर याने देखील 2 धावाने आपलं अकाउंट ओपन केले गेले. आतापर्यंत चांगली सुरुवात केली बेलापूर या संघाच्या सलामीवीर बॅट्समॅननी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली बिनबाद 11. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सध्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. चांगल्या चेंडूचा सन्मान कुठेतरी गॅप मध्ये ढकलून 2 धावा धावण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. बुद्धिमत्ताचं क्रिकेट सध्या खेळतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज. त्यामुळे कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये प्रियदर्शन 11 बेलापूर संघ 11 या धावसंख्येवरती एकही गडी अजूनपर्यंत त्यांनी गमावला नाही. 5वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून ते मिसफिल्ड पाहायला भेटतोय. या मिसफिल्डच्या सहाऱ्याने चेंडू गेलाय तो म्हणजे वन बाउंड सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. काहीसा नाखुश दिसतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकावर योगेश भगत गॅरो.
शेवटचा बॉल, यावेळेस बॅटची एज लागले, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे योगेश भगतच्या माध्यमातून मोठी चूक केली गेली. साहिल दिवेकर सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं गेलंय आणि अशा प्रकारे एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 15. आता समीकरण असेल 12 चेंडू 30 धावा. असं समीकरण सध्या प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघासाठी सामना जिंकण्यासाठी कुठेतरी या चेंडूवरती झेल पकडला गेला असता तर कुठेतरी साहिल दिवेकर त्याला पहिल्यांचा रस्ता दाखवण्यामध्ये यश प्राप्त झालं असतं. योगेश भगत गॅरो याला पण जीवनदान इथे दिलं गेलंय. या स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये चोळेगाव या संघाचा फलंदाज विक्रांत पाटील सावळेश्वर सावळे संघाविरुद्ध खेळत असताना सावळे संघाने त्याला देखील 2 जीवनदान दिले होते. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक स्कोर 75 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली आणि आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये साहिल दिवेकर प्रियदर्शनी 11 बेलापूर संघाचा कर्णधार त्याला देखील योगेश भगत गॅरो च्या माध्यमातून इथे जीवनदान दिलं गेलंय. बघूया मिळालेल्या जीवनदानाचा कितपर फायदा सध्या या मॅच मध्ये तो उचलताना दिसेल. पण सिद्धू कोळीने देखील आज चांगला खेळ केला. टीम गेम सध्या खेळताना दिसत आहेत ते म्हणजे प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाचे सर्वच्या सर्व खेळाडू 12 चेंडू 30 धावा 15.00च्या सरासरीने धावा इथे जमवायच्या होत्या. ज्यावेळी 3 षटकामध्ये 45 धावसंख्येची आवश्यकता होती. प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाच्या फलंदाजाला पहिल्या षटकामध्ये सरासरी तर बरोबर ठेवली आहे ती म्हणजे बेलापूर या संघाच्या फलंदाजांनी. तर बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय टीम वाशिगाव इच्छापूर्ती या संघाकडून. वाशिगाव इच्छापूर्ती या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. वाशी संघाचा एक लेजंड खेळाडू कित्येक वर्ष 40+ मध्ये देखील तो आपला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. बघूयात यंगस्टर मध्ये खेळताना कशा प्रकारचा खेळ केला जातोय. समोर देखील सिद्धू कोळी एक आक्रमक फलंदाज षटकाराने या मॅच मध्ये त्याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलं होतं. या मॅच मध्ये वाशिगाव इच्छापूर्ती संघाला कमबॅक करत असेल तर हिरामन या गोलंदाजाला आपल्या अनुभवाचा वापर नक्कीच करावा लागेल. पहिला चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू बिग हिट केलाय. हिरामनचं देखील षटकाराने तर स्वागत केलं गेलंय. फलंदाज सिद्धू कोळीच्या माध्यमातून या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 21 नो लॉस ऑन विकेट. कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता बॅकफुट वर गेला आणि चेंडूला पुल केला तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फुल सक्सेसफुल पॉवरफुल इथे आपल्याला पाहायला भेटला फलंदाज सिद्धू कोहलीच्या माध्यमातून आणि धाव संख्या 21 या धावावरती आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिद्धू कोहली इज ऑन फायर. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेत. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू गेला तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. या षटकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाले बिनबाद 27 पूर्णपणे सध्या चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. प्रियदर्शनी 11 बेलापूर हा संघ या मॅच मध्ये विचार केला तर आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार फलंदाज सिद्धू कोहलीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलेत. चांगली फलंदाजी करतोय त्याला चांगली साथ देतोय तो म्हणजे कर्णधार साहिल दिवेकर. त्याला देखील या सामन्यामध्ये एक जीवनदान योगेश भगत गॅरो याच्या माध्यमातून देण्यात आले. आता कुठेतरी वाशिगाव इच्छापूर्ती या संघ पूर्णपणे प्रेशर मध्ये आला. आपण बोलतो ना जब भी दिक्कत परिस्थिती आते तो कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. आणि जर हा सामना वाशिगाव इच्छापूर्ती संघाला जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज हिरामन याला अनुभवाचा वापर करावा लागेल. पण कुठेतरी ते व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतात. आमचे डान्सिंग अंपायर स्वप्नील डांगे सध्या आपली कला इथे दाखवत असताना संघाची धावसंख्या झाली 28. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात एक धाव आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. संघाची धावसंख्या झाली 29. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू सुंदर कमबॅक केलाय गोलंदाज हिरामन याने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा इथे उचलताना दिसलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली या डॉट बॉलच्या मदतीने 29 या धावसंख्येवरती. अजून देखील दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. समीकरण असेल 8 चेंडू 16 धावा. समीकरण सध्या टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला सामना जिंकण्यासाठी.
यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल ते पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावली 29. या धावसंख्येवरती आता समीकरण असेल 7 चेंडू 16 धावा. भरपूर महत्वाचा चेंडू असेल हा दुसऱ्या षटकातील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. 7 बॉल 16 असं समीकरण. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय, चेंडूला पाठवलं म्हणजे स्लाइड स्क्रीनच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. सुंदर फटका म्हणावा लागेल. प्युअर क्लास टायमिंग. एक चांगला स्ट्रोक बघायला भेटला इथे फलंदाज सिद्धू कोहलीच्या माध्यमातून. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाची धावसंख्या झाली 35. आणि आता समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा. जर हा सामना जिंकायचा असेल टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला. या स्पर्धेमध्ये विचार केला तर पहिल्या दिवशी 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना सोळेगाव संघाचा विक्रांत पाटील त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या. आणि आजच्या दिवसामध्ये गावदेवी शिरवणे या संघाविरुद्ध खेळत असताना वाशिगाव इच्छापूर्ती संघाचा कर्णधार सचिन याने देखील 6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेंड केल्यात. आणि आज देखील 6 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता बघूया त्या धावा इथे डिफेंड करण्यामध्ये यश भेटतंय का गोलंदाज सचिन याला. सध्या मॅच चालू बाईक जी रोडच्या मध्ये ज्या तुम्ही बाईक पार्किंग केल्या त्यांना नम्र विनंती आहे की त्या बाईक तिकडून काढा प्लीज. कृपया सहकार्य करा. 6 चेंडू 10 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाज सचिन कर्णधार सध्या गोलंदाजी करेल. त्याच्या समोर देखील प्रियदर्शनी 11 बेलापूर संघाचा कर्णधार साहिल दिवेकर इथे आपल्याला पाहायला भेटतोय. कॅप्टन टू कॅप्टन असा सामना सध्या या मॅच मध्ये पाहायला भेटतोय. पहिला चेंडू यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठेतरी स्लिप झाला. त्यामुळे कुठेतरी 2 धावा इथे धावून घेतल्या त्या म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 5 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 5 बॉल्स टू गो 8 रन्स रिक्वायर्ड. अजूनपर्यंत एकही गडी अजूनपर्यंत साहिल दिवेकर त्याच्या टीमने गमावला नाही. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बिगिट करण्याचा प्रयत्न. आमचे पंच स्वप्नील डांगे आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात झालाय फेरबदल. 5 चेंडू 7 धावाचं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 38 अशी सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. 5 चेंडू 7 धावा असं समीकरण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली चेंडू जातोय. चेंडू थ्रो केला गेलाय. रनआउटची संधी आणि ते रनआउट होतोय फलंदाज साहिल दिवेकर. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय म्हणजे पहिला रनआउटच्या स्वरूपात टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला. कॅप्टन साहिल दिवेकर रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होऊन तंबूत परततोय. चला वाशिगाव इच्छापूर्ती टीम तर स्पीडअप करा. प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला. चोळेगाव टीम कॅप्टन विक्रांत पाटील तसेच साई सागर 11 युनायटेड ऐरोली कॅप्टन लवकर लवकर व्यासपीठावर या. या संघातून जो संघ जिंकेल लगेच या 3 संघामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. साईसागर 11 युनायटेड ऐरोली तसेच चोळेगाव टीम कॅप्टन यांना नंबर विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. साहिल दिवेकर यांच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागला तो म्हणजे पहिला टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला. तो बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज स्वप्नील. सध्या आपल्याला इथं बेलापूर संघाच्या माध्यमातून इनेट नंबर 3 फलंदाजी करताना पाहायला भेटेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली धावतोय. ते पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली गेले. स्वप्नील नाही तर सिंगलने आपलं अकाउंट ओपन केले गेले. 3 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथे मिसफिल्ड करतोय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावे लागेल दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. आता समीकरणात पुन्हा एकदा फेरबदल होते. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. याच्या पहिले देखील शिरोने संघाविरुद्ध खेळत असताना 6 चेंडू मध्ये 9 धावा याच गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. आता समीकरण असेल 2 चेंडू 3 धावा, 2 बॉल्स टू गो, 3 रन्स रिक्वायर्ड. कॅप्टन सचिन सध्या चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस यॉर्करचा चेंडू यावेळेस मिस केला गेलाय तो म्हणजे फलंदाज सिद्धू कोळीच्या माध्यमातून. आता कुठेतरी दडपणाखाली आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे टीम प्रियदर्शनी 11 बेलापुरा संघ. या षटकाच्या अगोदर विचार केला तर पूर्णपणे असं वाटत होतं की प्रियदर्शनी 11 बेलापुरा संघ हा सामना सहज इथे जिंकेल. पण आता कुठेतरी 1 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल तो म्हणजे आपल्याला गोलंदाज सचिन. 1 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज सिद्धू इज ऑन स्ट्राईक. यावेळेस बिगिट केला गेलाय आणि यावेळी षटकार इथे पाहायला भेटतोय. फलंदाज सिद्धू कोळीच्या माध्यमातून प्रियदर्शनी 11 बेलापूर हा संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. वेल प्लेड टीम अँड हार्ड लक. वाशीगाव इच्छापूर्ती. वेल प्लेड टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर अँड हार्ड लक. वाशीगाव इच्छापूर्ती. प्रियदर्शनी 11 बेलापूर कॅप्टन साहिल दिवेकर लवकर लवकर व्यासपीठावर या. तसेच चोडेगाव टीम कॅप्टन विक्रांत पाटील आणि साई सागर 11 युनायटेड ऐरोली कॅप्टन लवकर लवकर व्यासपीठावर या. साई सागर 11 युनायटेड ऐरोली आणि चोडेगाव टीम तसेच प्रियदर्शनी 11 बेलापूर कॅप्टन लवकर लवकर व्यासपीठावर या. 3 संघामध्ये इथे चिठ्ठ्या उडवल्या जातील. साहिल दिवेकर कृपया जरा स्पीडअप करा. लवकर या. बेलापूर टीम कॅप्टन साहिल दिवेकर. साई